आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। वाल्मिकसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले होते। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा दावा। दरम्यान 3 आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर। कराडच्या ताफ्यामध्ये असलेली गाडी शिवलिंग मोराळेच्या गाडीसारखी। वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पोटदुखीचा त्रास होत असल्याने काल रात्रीपासून कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। बीडमधील आवादा कंपनी खंडणी प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडच्या जामिनावर आज निर्णय। केटच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी। अभिनेता सैफच्या हल्ला प्रकरणामध्ये आरोपीनं फेकलेला चाकूचा तुकडा वांद्रे तलावामध्ये सापडला। आरोपीला तलावाच्या परिसरात नेत पोलिसांकडून तपास। सैफला बघितल्यावर मला संशय, खरंच चाकू मारला की ऍक्टिंग? मंत्री नितेश राणेंकडून सैफच्या हल्ल्यावर शंका व्यक्त। बांगलादेशी आरोपीबाबत बोलताना राणेंकडून सैफचा घाण असा उल्लेख। सैफवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सर्व माहिती दिली। हल्ल्याबाबत कुणाला शंका असल्यास पोलीस विभागाला सांगावं। सैफवर झालेल्या चाकू हल्ल्यासंदर्भात अजित पवारांची प्रतिक्रिया। प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला पाकमधून जीव मारण्याची धमकी। आंबोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। कपिलसह रेमो डिसूजा, राजपाल यादव आणि सुगंधा मिश्राला ही धमकी। धमकीचा मेल आलेल्या पत्रामध्ये विष्णू अशी स्वाक्षरी, पोलिसांची माहिती।